इयत्ता 6वी मराठी पाठ 19वा मले बाजाराला जायचे बाई या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात? उत्तर, बाजारातून वस्तू प्लॅस्टिकच्या पिशव्यातून आणाव्या लागतात. या पिशव्या फेकून दिल्यावर त्या गटारात अडकतात व नाल्यात तुंबतात, म्हणून बाई बाजाराला जायचे नाही असे म्हणतात. कॅरी बॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते? उत्तर, कॅरी बॅगांमुळे गटारे तुंबतात, जनावरे ते खाऊन मरतात, कासवांसारखी जलचरे मरतात आणि शेतात पीक येत नाही. यामुळे सर्व सजीवांच्या जीवाला धोका निर्माण होतो. बाईच्या हरणीचे मरण का ओढावले? उत्तर, बाईची हरणी नावाची म्हैस होती. तिने चारा समजून प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा चघळल्या आणि त्या तिच्या पोटात गेल्या, म्हणून तिचे मरण ओढावले. प्रश्न दुसरा, असे का घडले? काळी माय ओसाड झाली. उत्तर, नांगरलेल्या जमिनीतून प्लॅस्टिकची जाळी अडकल्याने शेतात पीक येईनासे झाले, म्हणून जमीन ओसाड झाली. सरकारने आदेश काढून संदेश दिला. उत्तर, प्लॅस्टिकमुळे जनावरे दगावतात आणि सजीवांच्या जीवाला धोका निर्माण होतो, म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला. समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले. उत्तर, समुद्राच्या पाण्यात प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगांचा विळखा बसल्यामुळे जलचर मरून पडले. बाई बाजाराला जायला तयार झाल्या. उत्तर, प्लॅस्टिकऐवजी कापडी किंवा कागदी पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घेण्याचे ठरल्यामुळे बाई बाजाराला जायला तयार झाल्या. प्रश्न तिसरा, कोण कोणास व का म्हणाले? सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही, पेपरात आलंय तरी काय? उत्तर, कोण कोणास तिसरा पहिल्याला म्हणाला. का? सरकारने प्लॅस्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिल्याचे पहिल्याने सांगितले, म्हणून तिसऱ्याने हे विचारले. प्लॅस्टिकची जाळी वरती आली. कोण कोणास? बाई तिसऱ्याला म्हणाल्या. का? काळी माय म्हणजे जमीन ओसाड कशी होते हे तिसऱ्याने विचारल्यामुळे बाईंनी हे उत्तर दिले. चौथा प्रश्न, कोणकोणत्या प्लॅस्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी तयार करा. उत्तर, औषधांच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, डबे व बादल्या, पिशव्या, शीतपेयांच्या बाटल्या, टब. प्रश्न 5वा, तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लॅस्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा. उत्तर, काका, दुकानदार दादा, जरा 5 किलो साखर आणि 2 किलो डाळ द्या आणि ती प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून द्या. दुकानदार, काका, आता आम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवत नाही, कारण सरकारने त्यावर बंदी घातली आहे. मी, हो काका, प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे खूप नुकसान होते, आपण घरातून येतानाच कापडी पिशवी सोबत आणायला हवी. काका, अरे हो, माझ्या लक्षातच आले नाही, इथून पुढे मी नक्कीच कापडी पिशवी वापरेन. दुकानदार, उत्तम काका, प्लॅस्टिकचा वापर टाळून आपण आपली पृथ्वी वाचवू शकतो. प्रश्न 6वा, ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी तयार करा. उत्तर, ओला कचरा शिळे अन्न, फळांच्या साली, खराब भाज्या. सुका कचरा कागद, काच, प्लास्टिक, धातू. प्रश्न 7वा, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा व लिहा. उत्तर, पर्यावरण रक्षण होते, जनावरांचे प्राण वाचतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. प्रश्न 8वा, शाळांमधून प्लॅस्टिक कचरामुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला. प्लॅस्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा. उत्तर, औषधाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या छोट्या मोठ्या वस्तू, प्लास्टिकची खेळणी, प्लॅस्टिक दोऱ्या, वायर, पिशव्या इत्यादी. खेळूया शब्दांशी मध्ये. खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा. 1. नाही, नाही, संसाराला, संसाराला, म्हणजे, म्हणजे, समद्या, सगळ्या, म्हणते, म्हणते, माझी, माझी, त्याच्यासाठी, त्याच्यासाठी, डोल्यातून, डोळ्यांतून, एवढंच, एवढेच, हाय, आहे, व्हय, हो, त्यो, तो. खालील वाक्य वाचा. माझी आजी अंगठेबहाद्दर आहे. अंगठेबहाद्दर म्हणजे अशिक्षित. तसेच खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या, त्यांचा वाक्यात उपयोग करा. वाक्यात उपयोग आपण पुढे दिलेला आहे. 1. अकलेचा कांदा,
साध्या प्रश्नाचे उत्तरही तुला देता येत नाही, तू तर निव्वळ अकलेचा कांदा आहेस. 2 उंटावरचा शहाणा. स्वतःला काही माहिती नसताना दुसऱ्याला सल्ले देणाऱ्या उंटावरच्या शहाण्यांची समाजात कमतरता नाही. 3 उंबराचे फूल. नोकरीनिमित्त शहरात गेल्यापासून राहुल आमच्यासाठी उंबराचे फूल झाला आहे. 4 एरंडाचे गुऱ्हाळ. सभेमध्ये वक्त्याने आपले एरंडाचे गुऱ्हाळ सुरू केल्यावर निम्म्याहून अधिक लोक उठून गेले. 5 कळीचा नारद. गणपतराव म्हणजे कळीचा नारद. ते नेहमी दोघांमध्ये भांडणे लावून मजा बघतात. 6 गळ्यातला ताईत. आपल्या चांगल्या स्वभावामुळे समीर सर्वांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. 7 जमदाग्नी. छोटी चूक झाली तरी मालक खूप ओरडतात, त्यांचा स्वभाव म्हणजे जमदाग्नी सारखा आहे. 8 झाकले माणिक. तो मुलगा दिसायला साधा असला तरी गणितात खूप हुशार आहे, तो म्हणजे एक झाकले माणिक आहे. 1.5 शहाणा. कुठल्याही विषयात नाक खुपसणारा अमित 1.5 शहाणा आहे. 10 लंकेची पार्वती. चोरीच्या भीतीने दागिने कपाटात ठेवल्यामुळे शोभा आज लंकेची पार्वती दिसत होती. आपण समजून घेऊ. यामध्ये खालील तक्ता पूर्ण करा. पहिलं वाक्य आहे, साधा वर्तमानकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ आणि पूर्ण वर्तमानकाळात ही वाक्य लिहायची आहेत. पहिलं वाक्य, आजी भाजी विकते. साध्या वर्तमानकाळात. आजी भाजी विकत आहे. आजीने भाजी विकली आहे. 2 सोनार दागिना घडवतो. सोनार दागिना घडवत आहे. सोनाराने दागिना घडवला आहे. आज पाऊस आला. आज पाऊस येत आहे. आज पाऊस आला आहे. अजय सहलीला जातो. अजय सहलीला जात आहे. अजय सहलीला गेला आहे. आई बाळाला भात भरवते. आई बाळाला भात भरवत आहे. आईने बाळाला भात भरवला आहे. खालील चित्राचे निरीक्षण करा. चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा. बागेतील हे चित्र आहे, याचे आपण फलक पुढे तयार केले आहेत. पहिला फलक, कचरा कुंडीतच टाका. दुसरा, पाणी जपून वापरा. 3 बाग स्वच्छ ठेवा. 4 कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करा. 5 कचरा कुठेही टाकू नका. खालील चौकटीत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत, ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. त्या व्यक्तीचे काम आवडत नाही. उत्तर, नावडतीचे मीठ आळणी. एखादी गोष्ट तात्काळ व्हावी याकरता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. पुढे आहे, एखाद्या माणसाला काम करता येत नसेल की तो कारणे देत असतो. उत्तर, नाचता येईना अंगण वाकडे. जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नाही. उत्तर, हातच्या काकणाला आरसा कशाला.